नमस्ते, मी मिसेस सुषमा ठाकरे। आज हा व्हिडिओ मी बनवते स्पेशली ज्या मुलींच्या लग्नाचा प्रॉब्लेम येत आहे, मुलींची लग्न जुळत नाही किंवा कुंडली पण जुळत नाही। हल्ली हे खूप प्रस्त वाढलेलं आहे की इंजिनियर मुलगी आहे पुण्या मुंबईत, तर पुण्या मुंबईचाच मुलगा हवा। मग कुंडली जुळवण्यात येते, योग जुळवण्यात येतात, मुलं मुली भेटतात, प्री शूट, पोस्ट शूट, आणि काही दिवसातच मग मतमतांतर व्हायला लागतात। तर हे जर होऊ नये असं वाटत असेल आईवडिलांना, तर सभ्य आईवडिलांना एक फार कळकळीचं विनंती करते की पहिले प्री काउन्सिलिंग करून घ्या मुलाचं आणि मुलीचं पण। कारण हल्ली जो युग चाललेला आहे हा घोर कलियुग आहे आणि हे वर्ष पण मंगळाचं आहे। तर या मंगळाच्या वर्षात 2025मध्ये उष्णता हा जास्त देतो मार्स, याचा कारक आहे मंगळ। आणि या मंगळामुळे काय होतं की खूप उष्णता वाढते आणि त्याच्यामुळे राग, चिडचिडेपणा पण वाढतो। आणि जर त्यातल्या त्यात घरात जर वास्तुदोष असतील किंवा कुंडलीत दोष असेल तर ते चालत नाही, ते पटत नाही आणि ते लग्न पूर्णत्वात जात नाही। त्यामुळे पहिले प्री काउन्सिलिंग करून घ्यावं। आणि मला वाटतं कुंडली तर जुळवावीच, पण दोघांची केमिस्ट्री जुळणं फार आवश्यक आहे। ब्लड ग्रुप जुळवावेत, हॉबी बघाव्यात, आणि मुलीच्या आईवडिलांनी जास्त इंटरफेअर करू नये मुलाच्या घरी, की लगेच फोन, मुलगी गेल्याबरोबर काय केलं, मुलीला फोन येतो किंवा तू काय करतेस, किंवा तिला सांगण्यात येतं तू असं वाग तसं वाग। त्याची काही गरज नाही। हल्लीच्या मुली 30 वर्षाच्या नंतरच लग्न करायला लागले आहेत। ठीक आहे, त्यांचा पण एक चांगला रोल आहे की आपल्या पायावर उभं झाल्यानंतरच आपण लग्न करायला पाहिजे, म्हणजे घर, गाडी सर्व व्यवस्थित होईल। जर मुलं झाली तर मुलांची योग्य ती काळजी पण आपण घेऊ शकतो, हे ठीक आहे। पण त्याच्यानंतर दोघांमध्ये जर सारखा पगार असेल तर तू मैची भूमिका न घेता समंजसपणे काउन्सिलिंग करून पहिले दोघांचा निर्णय असावा आणि त्याच्यानंतर ते प्रकरण आईवडिलांना सांगावं। घरातल्या घरात मिटवण्याचा जास्त हेतू ठेवावा, जेणेकरून आपलं घर, आपला संसार वाचेल आणि आपल्याला कोर्टाची पायरी चढता कामा नये। नाही तर आता एका महिन्यातच लग्न तुटायला लागलेलं आहे। दुसरा हा व्हिडिओ करण्याचा उद्देश म्हणजे मुलींनो आणि मुलींच्या आईंनो, आपल्या मुली शिकल्या म्हणजे खूप काही त्यांनी केलं असं नव्हे बरं का। जिजाऊ शिकलेल्या नव्हत्या, राणी लक्ष्मीबाई पण शिकल्या नव्हत्या, पद्मावती पण शिकलेल्या नव्हत्या, अहिल्याबाई होळकर पण शिकलेल्या नव्हत्या, पण एका स्वातंत्र्य कसं मिळावं ती रचना जिजाऊंनी केली होती। अहिल्याबाईंनी खूप सारं प्लांटेशन करून ठेवलेलं आहे। पद्मावतींनी शेवटपर्यंत आपलं राज्य कसं जिंकू आपण याच्यावर लक्ष दिलेलं आहे। त्याच्यामुळे आपल्या मुलींना संस्कार द्या। मुली संस्कारहीन आहे। बघते मी, मुंबईलाच राहते, किती तोकडे कपडे घालून फिरतात। का अंगभर कपडे घातल्यावर तुमची ब्युटी दिसत नाही? तुमच्या आजीची काय ब्युटी कमी होती? किती सुंदर महिला आहेत, घरंदाज महिला, घरंदाज मुली। मला वाटतं हे करणार नाहीत, करू नये। फार वाईट वाटतं जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा त्यांचे ते फाटके कपडे, नागडे अंग, काय दाखवताय काय, आणि त्यातून कुठला आनंद मिळतोय? काहीच नाही, काहीच नाही। खूप शून्यतेकडे तुम्ही चाललात। तुम्ही नेक्स्ट पिढीला काय देऊ इच्छिता? त्यामुळे हे जे फॅशनेबल कपडे आहे याचा कोण हे काढतं, कोण डिझाईन करतं, लक्षात घ्या, काही गोष्टी लक्षात घ्या। आणि हिंदू मुलींनो, सावध राहा, संस्कृतीला जपा। संस्कृती तुमच्याच हातात आहे। आणि खूप आपला पगार आहे म्हणजे खूप फॅशन केली पाहिजे, आणि आईला पण खूप कौतुक वाटतं बरं का। मी अशा महिला पाहिलेल्या आहे की वडील रागवत असतात त्या मुलीला की असे कपडे का घातले, आणि वडील म्हणतात घालू द्या, काही होत नाही, तिला आनंद मिळतो ना। हा कसला आनंद? आपलं शरीर दुसऱ्याला दाखवण्यात कुठला आनंद आहे? अंगभर कपडे घाला, किती सुंदर दिसतात मुली, बघा, फॅशनेबल कपडे घाला। आणि याच्यानंतर पण तुम्हाला मी सांगते की देशाकडे लक्ष द्या। नवीन पिढी जर चांगली राहिली तर निश्चितपणे आपण देशाला खूप मोठमोठे सायंटिस्ट पण देऊ शकतो, खूप योद्धे देऊ शकतो। आणि हेच विचार शेवटपर्यंत आपल्या मनात ठेवावे।
झालेली सेवा मी माझ्या गुरूंच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.